रत्नागिरी शहरानजीकच्या फणसवळे करबुळे रस्त्यावर 2 दिवसांपूर्वी गोवंशीय जनावरांचे अवशेष संशयास्पद स्थितीत आढळून आल्याने परिसरात तीव्र संताप आणि खळबळ उडाली आहे। या गंभीर घटनेच्या पार्श्वभूमीवर रत्नागिरी शहरातील हिंदुत्ववादी संघटनांची एक महत्त्वपूर्ण बैठक सोमवारी संध्याकाळी शहरातील ऐतिहासिक पतितपावन मंदिर येथे पार पडली। या बैठकीला रत्नागिरी शहरातील विविध हिंदुत्ववादी संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, अनेक हिंदू धर्मीय आणि मोठ्या संख्येने गोसेवक उपस्थित होते। गोवंशीय जनावरांच्या सापडलेल्या अवशेषांबाबत सर्वांनीच तीव्र चिंता आणि संताप व्यक्त केला। गोवंश हत्या किंवा तस्करीचे असे प्रकार जिल्ह्यात खपवून घेतले जाणार नाहीत अशी आक्रमक भूमिका या बैठकीत घेण्यात आली। तसंच या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली। या घटनेचा जाब विचारण्यासाठी आणि प्रशासनाला जागं करण्यासाठी सर्व हिंदुत्ववादी संघटना आणि गोसेवकांनी एकत्रितपणे कायदेशीर पावलं उचलण्याचं ठरवलंय। त्यानुसार येत्या 24 जून 2026 रोजी सायंकाळी 4 वाजता सर्व हिंदू धर्मीय आणि गोसेवक रत्नागिरी शहरातील जेल रोड जवळील महापुरुष मंदिर येथे एकत्र जमणार आहेत। तेथून सर्वजण एकत्रितपणे रत्नागिरी जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक यांची भेट घेण्यासाठी जाणार असून या प्रकरणाचा तपास तात्काळ आणि योग्य दिशेने व्हावा यासाठी त्यांच्याशी सविस्तर चर्चा करणार आहेत। या बैठकीत गोसेवकांनी आवाहन केलंय की गोवंशाचं रक्षण आणि या संवेदनशील घटनेचा निषेध करण्यासाठी जास्तीत जास्त नागरिकांनी 24 जून रोजी महापुरुष मंदिर येथे उपस्थित राहावं। या घटनेनंतर रत्नागिरीत पोलिसांचा बंदोबस्त आणि तपास कसा राहतो याकडे आता सर्वांचं लक्ष लागलं आहे। प्रहार डिजिटलसाठी शुभम पवारसह अनघा निकम मगदूम, रत्नागिरी। नमस्कार। आज सगळ्या हिंदुत्ववादी संघटना आणि समस्त हिंदू बांधव पतितपावन मंदिर या ठिकाणी आम्ही सगळे एकत्र झालो होतो। विषय असा आहे की काल जी घटना आपणाला सगळ्यात समोर आली की 4 गोवंशांची हत्या करून ते गोमांस विक्रीच्या दृष्टिकोनातून घेऊन जात असताना काही कारणास्तव टाकून पळालेली अशी घटना आपल्या समोर आलेली आहे आणि अत्यंत निंदनीय अशी घटना आज आपल्या रत्नागिरीच्या सांस्कृतिक शहराला काळीमा फासणारी घटना आपल्या इथं झालेली आहे। आणि याच्यासाठी सर्व हिंदू धर्मियांमध्ये खूप ह्याची भावना आहे की आता जो उद्रेक आहे या उद्रेक आपल्याला कुठेतरी माध्यमातून बाहेर काढायचा आहे। या पोलीस प्रशासनाला आज तागायत कोणत्याही घटनेमध्ये यश मिळालेलं नाही। असं का होतं यासाठी आपण परवा दिवशी बुधवारी दिनांक 24ला संध्याकाळी 4 वाजता आम्ही जे पोलीस अधीक्षक आहेत बगाडी सभेत त्यांना आम्ही भेटायला सर्व हिंदू समाज, सर्व हिंदुत्ववादी संघटना, सर्व हिंदू धर्माभिमानी, गोरक्षक, गोसेवक जे असतील त्या सर्वांना आवाहन करून आम्ही त्या दिवशी त्यांना भेटायला जाणार आहोत। 2024ला सुद्धा अशी घटना झाली होती, पण 2024च्या घटनेमध्ये सुद्धा आत्तापर्यंत तपासच काही झालेला नाही। त्याच्यानंतर अनेक अशा घटना झाल्या की त्या घटनेच्या माध्यमातून जर का तपास बघितला तर तपास शून्य आहे। मग हे पोलीस प्रशासनाचं फेल्युअर नाही आहे का? मग पोलीस प्रशासन जर का त्याचा धाक नाही आहे म्हणूनच जर आज पोलीस प्रशासनाचं जे पोलीस अधीक्षकांचं ऑफिस आहे तिथून काही अंतरावरती जर का एवढ्या मोठ्या प्रमाणावरती गोहत्या होत आहे तर गोमाता ही राज्यमाता ही कुणासाठी आहे? पोलीस प्रशासनाला अजून माहिती नाही आहे का की गोमाता राज्यमाता तिचं संरक्षण करणं आपलं कर्तव्य आहे? या गोष्टींचा सर्व जाब विचारण्यासाठी आम्ही 24 तारखेला संध्याकाळी 4 वाजता सर्व हिंदू बंधू भगिनींना आवाहन करतो की त्या दिवशी आपण जेलच्या समोर असणारं जे महापुरुषाचं मंदिर आहे त्या ठिकाणी आपण एकत्र यायचं आहे आणि तिथून आपण आपले जे पोलीस अधीक्षक आहेत त्यांना आपण भेटायला या गोष्टींबद्दल जाब विचारायला जाणार आहोत।